हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं नंदिनी आणि जीवा हात जोडून बुलडोजर समोर उभी राहतात. जीवा गयावया करत असतो, पाया पडत असतो आणि बोलतो की मला नाही उभारायचं आहे कुठलाच प्रोजेक्ट, मला आत्ताच्या आत्ता ही जागा हवी आहे, मी आनंद निवासवर काहीच करू शकत नाही असं जीवा त्यांना सांगत असतो. तेव्हा भास्कर काका बोलतात की जीवा तू वाचलं नाही, सेकंड क्लॉज काय होता ते दुसऱ्या पानावरच लिहिलं होतं की ही जागेवर ज्यांनी विकत घेतली आता ती आयडिया त्या इन्व्हेस्टरची असेल म्हणून. तेव्हा जीवा बोलतो मी असं कुठलाही क्लॉज वाचला नाही आहे. तेव्हा भास्कर बोलतो की असं काय करतोयस जीवा. तेव्हा नंदिनी बोलते अहो जीवा तुम्ही पेपर न वाचता साईन केली, अहो बेजबाबदारपणाची पण हद्द असते जीवा. तेव्हा भास्कर काका मुद्दामच नंदिनीला बोलतात की नंदिनी मी तुझ्या फिलिंग्स समजू शकतोय, पण मला खरंच माहीत नव्हतं की ही जागा तुझी म्हणून, आणि जीवाने याआधी बघून घ्यायला हवं होतं. तेव्हा तो इन्व्हेस्टरही बोलतो की आत्ता ही जागेसाठी मी करोडो रुपये लावलेत, आणि जर आता यांनी बॅकआउट केलं ना तर आय एम शुअर की याला कुठेही मार्केटमध्ये प्रोजेक्ट भेटणार नाही. पण नंदिनी बोलते नाही असं नका करू प्लीज, त्यांना माफ करा आणि प्लीज तुम्हाला जितकं रेंट हवं तितकं आम्ही द्यायला तयार आहे, पण असं नका करू तुम्ही. तेव्हा तो इन्व्हेस्टर बोलतो की ही जागा रेंटवर देण्यासाठी मी विकत घेतलीच नाही, आणि याने जर बॅकआउट केलं तर इथे दुसऱ्याचं लो कॉस्ट हाऊसिंग मी उभारीन, त्यासाठी मला डिमोलिशन करावंच लागेल. तेव्हा तो इन्व्हेस्टर बोलतो तोडा रे हे सर्व. तेव्हा नंदिनी आणि जीवा पुन्हा पाया पडायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते सर असं तुम्ही अचानक डिमॉलिश करायला घेतलं तर आम्ही अचानक कुठे जाणार. तेव्हा नंदिनी बोलते की सर प्लीज सर, आज या जागेला 10 वर्ष झाले आणि ते सेलिब्रेशन आम्ही करत होतो, आणि आमच्याच माणसाने आमची फसवणूक केली हे असं नव्हतं वाटलं मला. ही फसवणूक पचवायला थोडा तरी वेळ द्या सर, प्लीज नंदिनी पाया पडते. तेव्हा भास्कर काका नंदिनीला बोलतात की ठीक आहे नंदिनी, मी जास्त तुला मदत नाही करू शकत, फार तर फार मी तुला थोडी मुदत देऊ शकतो. तू माझ्या शनायाच्याच जागेवर आहे, याआधी पण मी तुला खूप त्रास दिला आहे, पण मला आता तुला त्रास द्यायचा नाही आहे. तेव्हा नंदिनी विचारते किती दिवस. तेव्हा इकडे काव्या सगळ्यांना भजी खाऊ घालते आणि तिच्या भजीचे सगळेजण कौतुक करत असतात. काव्याचे सगळेच कौतुक करत असतात. एक क्लायंट बोलत असतात की मला माझ्या मुलीची आठवण झाली, ती USA ला असते पण तिच्या हाताला पण अशीच चव आहे, आणि मला तुमच्या हाताची चव बघून मला माझ्या मुलीची आठवण झाली. तेव्हा एक क्लायंट बोलतात की बाहेरच्या भजीपेक्षा खूप छान भजी बनवली, आणि पार्थही बोलत असतो की खरंच काव्य आई बाहेर गेली आहे, हे ऐकून तर मला जरा टेन्शनच आलं होतं. तेवढ्यात पार्थ बोलतो की आज चक्क आईवर मात केली तुम्ही. तेवढ्यात तिथे मानिनी येऊन थांबते आणि मध्येच बोलते की कोणी मात केली आहे माझ्यावर. तेव्हा काव्य थोडी डचकते. तेव्हा एक क्लायंट बोलतात की मिसेस देशमुखांनी. तेव्हा मानिनी बोलते म्हणजे माझं म्हणण्याचं असं आहे की मिसेस देशमुख मलाच म्हणतात ना, त्यामुळे मला ती सवय झाली आहे, आणि ज्याच्याशी लग्न केलं, ज्याच्याशी प्रामाणिकपणे राहिलं, प्रामाणिकपणाने संसार केला, तर ते माझ्या अंगवळणी सवयी झाल्यासारखं झालं आहे. काव्यही बघते, पार्थलाही थोडी शंका येते. तेव्हा मानिनी बोलते काय आहे ना, आजकालच्या मुलींना सासरचं आडनावही लावायचं नसतं, माहेरचेच आडनाव घेऊन फिरतात त्या, हो की नाही. ती काव्याकडे बघून बोलते. तेव्हा पार्थही बघत असतो, सगळे शांत होतात. तेव्हा मानिनी बोलते की अरे तुम्ही इतके सिरियस काय आहे, गंमत करते. तेव्हा सगळे हसतात. तेव्हा पार्थ बोलतो ही माझी आई. तेव्हा पार्थ ओळख करून देतो की हे मिसेस गायकवाड. तेव्हा पार्थ बोलतो की यांनीच आम्हाला ट्विन वॉच दिलं होतं. तेव्हा गायकवाड बोलतात की हिरा आहे तुमचा मुलगा. तेव्हा मानिनी बोलते हो ना, हिऱ्याची पारख करता आली पाहिजे फक्त. मानिनी टोमणे मारत असते, हे काव्याला कळत असतं. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही सगळे उभे का आहात, बसा ना. तेव्हा ते सगळे बोलतात की नाही आमची फ्लाईटची वेळ झाली, आता उशीर होतोय. तेव्हा एक क्लायंट बोलतात की पार्थ थँक्स फॉर भजी. तेव्हा मानिनी बोलते की तू केलीस की काय पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो नाही ग, काव्यांनी केली, त्यांचा अभ्यास सोडून आमची सगळ्यांसाठी भजी बनवली त्यांनी. तेव्हा मानिनी बोलते छान. तेव्हा पार्थ बोलतो आई मी यांना ड्रॉप करून येतो आणि मलाही थोडं काम आहे. काव्य तुम्ही आहेत ना. तेव्हा मानिनी बोलते हो आहे ना आहे, उलट मला माझ्या सुनेशी खूप बोलायचं आहे. तेव्हा सगळे चालले जातात. तेव्हा सगळे गेल्यावर मानिनी काव्याचा हात धरते आणि तिला घेऊन जाते. इकडे 15 दिवसाची भास्कर मुदत देतो. तेव्हा नंदिनी बोलते की 15 दिवसात आम्ही काय करणार आहे सर. तेव्हा भास्कर बोलतो ते मला माहीत नाही, पण पुढच्या 15 दिवसात तुला ही जागा खाली करावी लागेल. तेव्हा तो इन्व्हेस्टर बोलतो की 15 दिवसांची मिसेस नंदिनी देशमुख, 15 दिवसात ही जागा खाली करायची. तेव्हा जीवा चिडतो आणि बोलतो 1 मिनिट, गरज नाही तुमच्या 15 दिवसांची, आवाज खाली करा नंदिनी, आत्ताच्या आत्ता मी ठीक करेल. तेव्हा नंदिनी चिरते जीवावर, तुम्ही कसं कराल जीवा 15 दिवसात.
अहो तुमच्यामुळे माझा आनंद निवासवर ही वेळ आली आहे. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी आनंद निवास माझं पण आहे. तेव्हा नंदिनी बोलते नाही, आनंद निवास तुमचं नाही आहे. गणपतीत तुम्ही फक्त पडलेला आहे आनंद लावला होता जीवा. तेव्हा जीवाला ते गणपतीचं आठवतं, आनंद निवासचा विघ्नहर्ता म्हणून. पण आज तुम्ही माझ्या आनंद निवासला विघ्न लावलात जीवा. तेव्हा जीवा बोलतो की असं का बोलतेस नंदिनी? अगं ही जागा विकत घेण्याच्या पेपरवर मी सह्या नव्हत्या केल्या. त्यांनी ही जागा ऑलरेडी विकत घेतली होती, पण ही जागा माझ्या कामासाठी योग्य आहे त्या पेपरवर मी सह्या केल्या होत्या. आणि जरी मी सह्या केल्या नसत्या तरी ओनरने ऑलरेडी ती जागा विकत घेतली होती. तुला घोळात घालून चूक माझी नाही आहे ग, दोष त्यांचा आहे. तेव्हा नंदिनी बोलते तरीही तुम्हाला तुमचे दोष वाटत नाही आहे? तेव्हा नंदिनी बोलते अहो जीवा, मरणापेक्षा मारणाऱ्यापेक्षा सुरा ह्या आपल्या माणसाच्याच हातात असतो, याचं दुःख जास्त असतं. तेव्हा नंदिनी बोलते आता प्लीज झालेल्या जखमावर मनपट्टी करायला येऊ नका. जे तुटलंय त्याला आता पुन्हा जोडायला जाऊ नका. नंदिनी जीवाला सांगून देते की हे फक्त मी आनंद निवासबद्दल बोलत नाही आहे. तेव्हा नंदिनी भास्कर समोर हात जोडते बोलते की सर, 15 दिवसांची मुदत दिली त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची. तेव्हा इन्व्हेस्टर बोलतो की परत 15 दिवसांनी आम्ही येऊ, तेव्हा अडवायला येऊ नका. तेव्हा इन्व्हेस्टर केल्यावर भास्कर नंदिनीच्या पुढे मुद्दामच जातो आणि बोलतो की नंदिनी जे काही झालं ते खूप वाईट झालं. मला खरंच त्याचं खूप वाईट वाटतंय. काळजी घे स्वतःची म्हणून तो जीवाकडे बघून निघून जातो. तेव्हा नंदिनी रागाने निघून जाते. इकडे मानिनी काव्याला बोलत असते की अगं तुला 1000 वेळा सांगितलं तरी तुला कळत नाही का गं? मुळात तुझ्यासारख्या मुलीचा सहवास माझ्या मुलाला मिळू नये म्हणून तुला मी ते शिफ्ट केलं ना. तेव्हा काव्या सांगत असते की मानिनी काकू घरात कोणीच नव्हतं. तेव्हा मानिनी बोलते अगं थोड्याच वेळासाठी गेलेली होती ना, मी कायमची गेली नव्हती. अगं काही ना काही कारणं काढून तू त्या पार्थला भेटतेस, माझ्या मुलाला का फसवतेस? तू तुझं अफेअर कंटिन्यू केलंस आहे ना, मग माझ्या मुलाला का फसवते? तेव्हा काव्य बोलते काकू लहान तोंडी मोठा घास घेते म्हणून मला माफ करा, पण तुम्ही जे वागताय ते तुम्हाला एक आई म्हणून शोभतंय का? आपल्या मुलाला भूक लागली म्हणून कोणी जेवण देतं, तहान लागली म्हणून पाणी देतं. तुम्हाला ती केलेली मदत नाही दिसली काकू? तुम्हाला त्यामागचे फक्त माझे हात दिसले. पाणी देताना माझ्या हाताचा ग्लास तुम्ही घेऊन घेतला, फ्रूट सॅलडचा बाऊल तुम्ही हातातून घेऊन तो फोडला. सिरियसली? तेव्हा मानिनी सांगत असते की एक आई म्हणून माझ्या मुलाला जे काही चांगलं आहे, जे काही वाईट आहे तेच बघेल मी. त्याला भूक लागलेली असताना सुद्धा त्याच्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय हे मला बघावं लागेल. त्याच्यासाठी चांगलं स्वच्छ हे त्याची आईच करू शकते. तेव्हा मानिनी सांगते की म्हणूनच सांगते की त्याच्या आयुष्यातनं एकदाची निघून जा. माझा मुलगा सुखी होईल, त्याला चांगली सोज्वळ अशी मुलगी मला शोधता येईल, प्रामाणिक असलेली. कधी सुटका होते माझ्या मुलाची कुणास ठाऊक. तेव्हा काव्य बोलते आत्ता करते. तेव्हा काव्य बोलते की सुटका हवी आहे ना तुम्हाला माझ्यापासून, तुमच्या मुलाची, ही घ्या आत्ता निघाले. आणि काव्य आपले कपडे बॅग भरायला घेते. आपली नंदिनी आनंद निवासचं मॉडेल घेऊन चालली असते. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी 15 दिवसात आपण करू ना काहीतरी. तेव्हा नंदिनी या आनंद निवास मॉडेलसारखं करू. तेव्हा नंदिनी ते मॉडेल फेकून लावते. तेव्हा जीवाला खूप वाईट वाटतं. तो बघतो आणि बोलतो की नंदिनी रडायला लागतो, हे काय केलंस तू? तेव्हा नंदिनी बोलते की हे घर काड्यांचं घर बनवलं होतं तुम्ही, ते तुटलं तर तुम्हाला एवढा त्रास झाला, मग माझ्या तुटलेल्या घराचं काय? मला किती त्रास झाला असेल. पण मला आता कळून चुकलंय जीवा, तुम्हाला व्यवहार जमत नाही, नात्यांचा व्यवहार जमत नाही. मला वाटलं होतं पण मी आता तुमच्या सोबत फार काळ राहू शकत नाही. तेव्हा नंदिनी बोलते असह्य झालंय मला, जीव गुदमरतोय माझा. आणि नंदिनी निघून जाते. जेव्हा ते मॉडेल उचलतो आणि नंदिनीला आवाज देतो, पण नंदिनी रडत निघून जाते. नंदिनी जात असते. जेव्हा मागून बघत असतो आणि त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात मागच्या झालेल्या. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.